पाईप झाले चुकीच्या पद्धतीने झालेला आहे। एक तर ह्याच्या शिकाऊ माणसं कोण नाही, सगळी बिहारची सगळी पोरट काढल्यात, ती कशी बी करतात कशी बी काम करतात, त्यांना त्यांच्या कोण सुपरवायझर कोण त्याला देखभालला नाही आहे। गॅस जोडला त्यावेळी कल्पना दिली पाहिजे होती की ग्राहकांना तुम्ही अशा प्रकारे वापरलं पाहिजे। आणि काल 6 वाजता त्यांनी गणेश उत्सवाच्या तोंडावर जोडून गेलीत, लोकांना सांगितलं तुमचं शुभ मुहूर्तावर जोडले गॅस चालू करा, आणि 6 वाजता जोडल्यानंतर 10:30च्या सुमारास एकदम स्फोट झाल्यामुळे सगळी पटपट घरातून म्हणजे काय समजना की भूकंप झालाय वगैरे असं वाटलं। पुरुष मंडळी नसतो तर त्या महिलांना त्याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, त्याची जागृती करणं गरजेचं आहे की बाबा हे कसं वापरायचं आहे, काय करायचं आहे। ह्या गोष्टींचे बिलकुल काही न होता त्याचा हा परिणाम असावा। कोल्हापूरच्या कळंबाजल परिसरात सोमवारी रात्री घरगुती गॅसच्या स्फोटात 4 जण जखमी झाले। नुकताच सुरू झालेल्या थेट गॅस पाईपलाईनमुळे हा प्रश्न अधिक गंभीर झालाय। नागरिक सुरक्षित आहेत का? प्रशासनाने घेतलेल्या खबरदारी पुरेशा आहेत का? जाणून घेऊया तारा न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। कळंबाजल परिसरात LIC कॉलनीत सोमवारी रात्री 11 वाजता गॅस स्फोटाची एक गंभीर घटना घडली। शीतल भोजने यांच्या घरात झालेल्या स्फोटात 2 लहान मुलांसह 4 जण गंभीर जखमी झाले। काल जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे। याच्यामध्ये 4 पेशंट भाजले होते, त्यातल्या ज्या महिला आहेत, ताई आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे, कारण कालच्या ब्लास्टमध्ये त्या मेजर भाजून त्यांचं निधन झालं। 2 मुलं आहेत, लहान आहेत, त्या मुलीला 25 ते 30% म्हणजे जखमा झालेल्या आहेत आणि मुलाला 60% दरम्यान आहे, आणि आजोबा आहेत ते 65% वर आहे। अत्यंत आता आपली CPR हॉस्पिटलची जी टीम आहे ती चांगल्या पद्धतीने त्या मुलांचा आणि त्या आजोबांचा उपचार करतायत। जास्तीत जास्त एफर्ट्स घेऊन त्यांना बरं करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे। जी घटना घडली ती अत्यंत चुकीची आहे। कशामुळे घडली हे सगळं वाचून आणि टेक्निकल आहे, कारण हे सगळेच त्यात भाजले गेलेले आहेत। त्यामुळे कसं घडलं काय घडलं हे कल्पना आता आजूबाजूचे जे लोक सांगतात त्यांच्यावरून आपण आता ते रिपोर्टमध्ये घेतलेलं आहेत, आणि ही अशी घटना घडून याच्या संदर्भामध्ये प्रशासनाने आम्ही सगळे अलर्ट आहोत। निश्चितच या कुटुंबाला उभं करण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न आहे, तो आता प्रयत्न चालू आहे। घरात मोठे नुकसान झाले असून खिडक्यांच्या काचा तडकल्या, सोफा जळून खाक झाला, याशिवाय प्रापंचिक साहित्याचं देखील मोठं नुकसान झालं। यावेळी मोठा आवाज झाला, धूर झाला, आणि त्यावेळी सर्वजण झोपेत होते। सर्वजण घाबरून या स्फोटानंतर बाहेर पळाले। शहरात काही महिन्यांपासून गॅस पाईपलाईनचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। काही कॉलनींमध्ये तर थेट पुरवठाही सुरू करण्यात आलाय। मात्र या दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आमचं घर रस्त्याच्या कडेला आहे, रोज खोदकाम सुरू असतं, पाईपलाईन सुरक्षित आहे का हे आम्हाला माहीत नाही। जर अशीच घटना पुन्हा झाली तर कोण जबाबदार, असे प्रश्न आता स्थानिक नागरिकांच्या मधून उपस्थित होत आहेत। गॅस पाईपलाईन टाकताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षा नियम पाळणे आवश्यक असते, मात्र रस्त्यांची दुरवस्था, वारंवार सुरू असलेले खोदकाम आणि देखरेखीअभावी मोठे अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही। गॅस पाईपलाईनसाठी कोणती खबरदारी आवश्यक आहे, तर नियमित तपासणी कोण करतं, आपत्कालीन परिस्थितीत तातडीची जबाबदारी कोणाची। नागरिकांना गॅस पाईपलाईनमुळे सोयी मिळत आहेत, पण सुरक्षिततेची हमी दिली जात नसेल तर ही सुविधा जीवघेणी ठरू शकते। त्यामुळे प्रशासनाने तातडीने चौकशी करून सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची आता गरज निर्माण झाली आहे। ज्यावेळी गॅस जोडला त्यावेळी कल्पना दिली पाहिजे होती की ग्राहकांना तुम्ही अशा प्रकारे वापरलं पाहिजे। आणि काल 6 वाजता त्यांनी गणेश उत्सवाच्या तोंडावर जोडून गेलीत, लोकांना सांगितलं तुमचं शुभ मुहूर्तावर जोडले गॅस चालू करा, आणि 6 वाजता जोडल्यानंतर 10:30च्या सुमारास एकदम स्फोट झाल्यामुळे सगळी पटपट घरातून म्हणजे काय समजना की गॅस पाईप झाले चुकीच्या पद्धतीने झालेला आहे। एक तर ह्याच्या शिकाऊ माणसं कोण नाही, सगळी बिहारची सगळी पोरट काढल्यात, ती कशी बी करतात कशी बी काम करतात, त्यांना त्यांच्या कोण सुपरवायझर कोण त्याला देखभालला नाही आहे, आणि हे काम जे केले आधीच चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। एक तर त्यांनी पॉम्पलेट काढलं पाहिजे, प्रत्येक घरात पॉम्पलेट दिलं पाहिजे, बाबा कसा वापरायचा, काय करायचं, याची नियोजन कसं आहे काय हे काही सांगितलेलं नाही। नुसतं आता काल ते एक माणूस 6 वाजता आला, त्याला चालून सांगून गेला, हे असं काय हा पोर खेळ नाही हो। एखाद्याच्या आयुष्याचं बरबाद झालं आहे, कुटुंब सगळं बरबाद झालं, जबाबदार कोण? ही कंपनी जबाबदार आहे। ही कंपनीनं ह्याची नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। जरी नुकसान भरपाई दिली तर ह्या नुकसान भरपाई दिली गेलेली माणसं परत येणार नाहीत। तर परत ही अशी घटना घडली, अशी कंपनीनं जबाबदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे। संध्याकाळी 6 वाजता त्यांनी गॅस चालू केली
गॅस चालू केल्यानंतर त्यांच्या घरातले जे कुटुंब जे होतं ते घरातली वेळाने स्वयंपाक वगैरे करतात. मग ज्या वेळेला यांनी गॅस चालू केल्यानंतर आतला गॅस तो लीक चालू होता. लीक चालू असल्यामुळं ते आतले दारा खिडक्या ज्या वेळेला संध्याकाळचा 8च्या पुढं त्यांनी बंद केल्यानंतर त्याच्या पुढं ज्या वेळेला त्यांना स्वयंपाक जो गरम करायचे आहे ते वेळाने ते करतात. त्याच्यानंतर तो घरातलं जो गॅस फुल सगळं झाल्यानंतर ते जसं पेट्रोल आहे तसं ही स्पॉट जो झालं ते घरातून आम्ही बाहेर पडलो. माझ्या स्वतःच्या घरात सगळी काचा उडून आत गेल्या तर माझी बायकोला स्वतः पाय भाजून गेले. काल या ठिकाणी 10-10:30च्या सुमारास ज्यावेळी एक आवाज आला मोठा त्यावेळी आम्ही इथं सगळे शेजारी एकत्र आलो. तर त्या भाजलेल्या स्थितीत बाहेर आल्या. त्यांना मग गुंडाळून आम्ही इथून एका टेम्पोमध्ये घेऊन त्यांना CPR रुग्णालयात दाखल केलं. ॲम्ब्युलन्स काय कॉल केला होता पण काही तांत्रिक कारणामुळे आली नसेल, पण आम्ही त्यांना दाखल केलं. उपचारादरम्यान गेल्यानंतर तासाभरामध्येच त्या ताई ज्या होत्या भोजने ताई तर त्या गेल्या आणि त्यांचे जे सासरे आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांचा मुलगा आहे तोही बऱ्यापैकी भाजलेला आहे. आणि एकंदरीत हे जे काय घटना घडली ते गॅस लाईनचं जे काम चालू आहे त्याच्यातून घडले असा सकृतदर्शनी दिसते. तर हे काम करत असताना त्याचे जे काही टेक्निशियन आहेत काम उरकणे ह्या हेतून न करता एखाद्या घराचा आपण घर उभारतो ह्या हेतून त्यांनी करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जो बेजबाबदारपणा आहे तर त्या संबंधितांच्यावर योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीनं ह्या कुटुंबासाठी आपल्याला आधार देता येणं शक्यता आहे. आपण नागरिक म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की बाबा आपण काय करणं अपेक्षित आहे की आपल्याकडं घरी ज्यावेळी कनेक्शन जोडायला येतील त्यावेळी त्याचे तांत्रिक जे काय त्याचं बुकलेट असणं अपेक्षित आहे. त्यांनी त्याचे नॉब्स आहेत, त्याचे मीटर्स आहेत, त्याचे काय जे सेफ्टी जे काय प्रिकॉशन्स आहेत म्हणजे सुरक्षिततेचे जे काय त्याचे जे महत्त्वाचे निकष आहेत ते आपण पाळणं गरजेचं आहे. या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज. धन्यवाद.